ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम श्री महालक्ष्मी नम. स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दुःख दूर होऊ हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत अधिक मासातील 18वा दिवस संकष्ट चतुर्थी, त्यासोबतच अधिक मासाचाच 18वा दिवस आहे. तर आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य तील 18वा अध्याय. हा अध्याय पठन केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. बघा, अधिक मास महात्म्य तसेच भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 18वा. श्री गणेशाय नम. ओम नमोजी श्री गणनायका गौरीपुत्र श्री विनायका मंगलमूर्ती सुखदायका नम नमाजे हेतुला ब्रह्मकुमारी ती सरस्वती चैतन्य शक्ती जी जगती विद्यादायिनी ती विनवती त्या देवी स नमना. नमना माझी गुरुदेवाचे करिता स्मरण तुटून जाते सर्व बंधन जीवनबद्ध मुक्त होनी भोगी स्वानंद सुखास नारायण ऋषी सांगतो नारदाशी एक वगत जन्मकथेची आश्चर्य वाटे तो धनवाशी पुढील श्रम आतुरते विनवी ऋषी राशी चालवा निवेदन पुढील निवेदनासा माझे चित्त आतुर श्रवणास पुढे काय घडे ते वाल्मिकी सांगती राजाला सुदेव ब्राह्मण ठाईच बेसला पत्नी गौतमी ती साथीला निर्वाण मांडले उभयता पुत्र वियोगे दुःखी मनाने देह वाहुनी हरिचरणी उभयंताने स्मरला म्हणी एकच तो श्रीहरी हरिवरी धरला भार हरी नामाचा चालला जागर एकीटीच एके ठाई बसुनी निरंजन तप गणपती मुख नामावली एक राजा काय झाले त्या दोघांचे संचित भले एक मास त्याने घडले अखंड हरिचिंतन त्याचे पुण्यदात पत्रा म्हणून वर्षती मेद धरा विजा वाद शीतलवार अखंड झाले माझवरी निर्वाण मांडे रात्रंदिवस तमान करी कशाचे या परी एक मास लोटला तोच पुरुषोत्तमास होवयला योग योग विलक्षण आला त्याच्या परम भाग्याने पर्जन्यधाऱ्यांचे स्नान घडले हरिनामाचे स्मरण झाले उपोषणे त्यातही घडली असे विप्रेने पुण्यसंच वाढला संतोषी झाला पुरुषोत्तमाला न कळत अधिक मास उपासनेला पात्र झाले दोघी पुण्यस्नान हरिचिंतन त्यास घडत असेले व्रताचरण तेही श्रीहरी प्रसन्न होऊन आला दर्शन देण्यास हरी म्हणे वासुदेव ब्राह्मणा उघड डोळे घेई दर्शन पावलो तुझ्या व्रतचरणा या अधिक मासाच्या तू थोर अधिक मासाचे पुण्य जोडले सर्वताचरण म्हणून भागे उजळले तुझे पुरुषोत्तम मास थोरसे या मासे घडता पवित्र स्नान जीवास जरी घडे उपोषण आन घडता नामस्मरण पुण्यास पारणा त्याच्याने ते मन जी इच्छा धरवी तीच श्रीहरी पूर्वी या मासाची थोरवी असे पुण्यदाता तुमच्या हातून अधिक मासाची उपासना घडली असे याची शिदोरी वाढली ती पुण्याची आता नका करू दुःख आता देऊ एक चित्त काळ मी सांगत पुत्र तुमचा होईल जिवंत सुख देईल तुम्हा प्रति ती एक विदेववाणी आश्चर्यचकित झाले मन विश्वास न बसे ऐकणी वार्ता सुखद पुत्राची तेव्हा पता श्रीहरी कथा निवेदन करी पूर्वी मारकंडे आणि न्यारी कथिली रघुराजाशी पूर्वी धनु नामी करुषिनी अमरपुत्र व्हावा म्हणून इंद्रास घेतले प्रसन्न करून घोर तपास करून या ऋषीशी म्हणती इंद्रदेव पात जो वरी समोरचा हा पर्वत अभंग राहील या जगात तोरी पुत्र जगावा तो प्रसाद पदरी पडला एक पुत्र ऋषी झाला अमरवाणी उन्मत झाली करी अनादर सकलांचा महिष नावाचे तपे कोण दंग असता शाळ ग्राम पूजुनी धनुपुत्रे त्यांचे देव चोरून नेऊनी गंगेत बुडवले तेव्हा कोपले ऋषीवर शापले त्यास म्हणती मर कसा मरणार तो अमर जाय ऋषीवान ध्यान धरुनी विचार करता कळो आली अमरतत्व वार्ता तेव्हा महिष ऋषी करिता काय झाले ते एका आपल्या अकोलीत त्यांनी असंख्य महिष निर्माण करून समोरचा पर्वत फोडून मारला धनुपुत्र तो साध घाल पुत्र तुझा धावतही आता तुम्ही नांदा भूत कार्यपर्यंत उभय
पुत्रा ते साध घातला सुख बाळ तो जिवंत होता त्वरित येऊन भेटता आपल्या माता पित्यास अधिक मासाच्या पुण्य प्रभावाने सुख भोगून या जीवन राजा होणे सुख पार भोगले. मात्र पुढे एक भाग राजभोग भोगता विसरणार दाता सुखाचा अंतरणार स्मृतीने राहे त्या जन्मी तेव्हा अचानक देतुनी जाता मृगया लागुनी हाच पुत्र तेथे येऊनी जागविल तुझे ते ऐकुनी शुकवानी शंकित होशील जेव्हा माझे तेव्हा वाल्मिकी ऋषी सांगतील कथा भाग तेव्हा तुम्ही राजा राणी उपदेश त्याचा घेऊन तपे जन्म सार्थक करून याल माझ्या वैकुंठ येसे. जेव्हा देव सांगते तेव्हा तिघे हर्षले चित्ते सत्वर जाऊन पायावरती ठेवली माथा. सानंदे विप्रयास पाहुणे डोळा गरुडास पाऊस आनंद झाला मने हे काय माझ्या वरदानाला सार्थ केले देवाने. दासाच्या वचनाची लाज राखली विप्रदंपती सुख केले सुपुत्राची मागणी पुरवली आज माझ्या स्वामीनी तोच सुखाचा खरा दातानेच भक्ता पाठीशी असता भक्त मनोरथाची पूर्तता होय त्याच्या कृपेने तव सुदेव ब्राह्मण कर जोडून पुषी एक शंकानं जाण देवा. मागे मी पुत्र मागणी केली असता तूच लागे तेव्हा मागता एक सुत मनशी पुत्र नाही आम्हा लागशी भाग्यात प्रार्थना देऊ शकत मी आम्ही कधी गुण देवा मी देवाधीनान असे विधान. तेच वरदान रूपाने आम्ही देवता पुरवते आता प्राक्तन कोठे न गेले मृतपुत्रास उठविले. सत्य काय ते झाले कळे झाला संभ्रम मज लागी कोणते फळाले व्रताचरण कोणते पुण्य पदरी पाडून पुत्र प्राप्तीचे हे वरदान आम्हा लागी लाभले. कोणती पूजा कोणती व्रत कोणती साधना कोणते दैवत प्रसन्न होऊन आम्हा प्राप्त झाले हे तुझ्या कृपेने कृपा करून हे अनंता माझा संभ्रम फेडे आता तुझे चरणी विनम्र माथा जरी कृपा मजवर. नारायण ऋषी नारद अशी सांगते कथा सुत लागली आता कथेच्या पुढील भागाशी पुढील अध्याय वाचूयात. त्या ब्रह्मद नारद पुनाईचा विप्रपुत्र पुत्र पूर्ण प्राप्तीचा अध्याय महात्म्याचा पूर्ण येथे झाला. अरुण विनवी कनगा स्विका प्राकृत रचनेचा 18वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. आता हे अध्यायाचा आपल्याला मराठी भावार्थ जाणून घ्यायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 18वा विपरास पुत्राची पुण्यप्राप्तीचा नारद सांगतात की हे वाल्मिकी ऋषीकडून आपल्याला गतजन्माची कथा ऐकत असताना राजास मोठे आश्चर्य वाटत होते. तसेच पुढे काय झाले हे असे विचारले असताना ऋषीने सांगितले की पुत्रवियोगाने दुःखी कष्टी झालेला तो सुदेव ब्राह्मण शेवटी त्या देवाला शरण गेला आणि तो एकाच जागेवर ते एक पती पत्नी शोक पुत्र शोक करत दुसरीकडे हरिचिंतन करत बसून राहिले. पण या दोघांचे भाग्य इतके थोर की नेमका त्याच वेळी 3 वर्षांनी धोंड्याचा महिना आलेला होता. म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास हा महान पुण्यदायक असलेला काळ आला होता. नेमके तोच त्यांच्यासाठी वरदान ठरला. विजा वादळाच्या पावसाने स्नान घडले श्रीहरी नामाचे स्मरण घडले त्यांच्या पदात नकळत असे अधिक मासाचे पुण्य पडले आणि स्वतः भगवान पुरुषोत्तम ते त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि ते सुद्धा सुदेव ब्राह्मणास दर्शन देण्यास तेथे प्रगट झाले व देव त्यास म्हणाले बापरे अरे डोळे उघडून बघ तुझ्या मासाची स्वामी भगवान पुरुषोत्तम हा तुला दर्शन द्यायला आलेले आहे. तुमच्या हातून या अधिक मासाची उपासना घडली आहे त्याची पुण्याची सुधुरी वाढली आहे. आता मी सांगतो ते ऐका आणि हे पहा तुमचा पुत्र पुन्हा जिवंत होईल तो तुम्हास यापुढे खूप मोठे सुख देईल. दाम्पत्याचे देवाचे दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला पण त्यांचा काही देवाच्या त्या बोलण्यावर चटकन विश्वास बसायला तयार नव्हता. तेव्हा स्वतः श्रीहरी त्यांना धनु ऋषींच्या पुत्राची व्यथा सांगितली. ते सांगून देव त्यास म्हणाली की असं कसं तुम्ही तुमच्या पुत्राला हाक मारा आणि पहा बघा काय होते. तेव्हा पुत्रास माता पित्याने हाक मारताच त्यांचा शुकबाळ त्यांच्या देवाच्या कृपेने जिवंत झाला. तो त्यांच्याजवळ धावत येऊन मातेच आणि पित्यास बिलगला. पुढे भगवान पुरुषोत्तमाने सुदेव ब्राह्मणास सांगितले की हे विप्रच सारा त्या अधिक मासाचा प्रभाव इथून पुढेही तुमच्या हातून असेच अधिक मासाचे व्रताचरण घडेल आणि त्यांच्या पुण्याने अंतीस तुम्हास वैकुंठ लोक मिळेल. तेथे सुख भोगून हे उतरा. तू पुन्हा पृथ्वीवर राजा म्हणून जन्म घेशील. राजे सुख उपभोगशील. ते भोगत असताना तुला हे सुख वैभव देणाऱ्या ईश्वराचे स्मरण मात्र नक्की घडेल. तू सप्त होशील. तेव्हा शिकारीला वनात गेले असता तुला तिथे जागा करेल सुख जागा करेल. त्या सुखवाणीचा नेमका अर्थ तुला वाल्मिकी सांगतील. या कथेमध्ये एवढं ते सांगून ऐकून राजा दृढ धनवाचकित झाला. त्याने देवास विचारले देवा मागे मी मागितलं तू माझ्या प्रार्थनात नाही तेही तू मला दिले. आता मात्र तूच माझा पुत्र जिवंत केलास याचं काय कारण. त्यावर भगवान म्हणाले हे विप्रवा
प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य अधिक मासाचे आहे. देवाच्या कृपेने आहे हा मास थोर आहे. नारायण ऋषी नारदाला श्रोत्यांना सांगतात की पुढे काय झाले ते आपण पुढच्या अध्यायात वाचू. येथे ब्रह्मंत नारद पुराणीचा विप्रास पुत्र पुनर्प्राप्तीचा अधिक मास महात्म्याचा 18वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल, कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते